आणि आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे डो उपसायचा। ही एवढी मंडळी आहे आपल्याकडे, मरणाचीच आहे। हा शाबास, लयच बिळात मासा राहिलं वाटतं। अरे जबरदस्त, वामच भेट उभीच ठेवा माका वाटतं। बघ काय वालय बघ, कुरली बघ। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11:30 होऊन गेलेत सकाळचे आणि आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे डो उपसायचा। तर मागे आपण दोनदा डो उपसला, म्हणजे एक उपसलेला परत उपसला त्या दिवशी मजा म्हणून। पण आज ना मोठी कोंड उपसूया, सुसाट, म्हणजे मासे जास्त भेटतील ना अशी कोंड उपसूया। मंडळी पण आहे बरीच। तर भावेश आणि मी इकडून चाललोय, बाकीची मंडळी तिकडून येते, गंप्या पण येत आहे। तर मंडळी जास्त नव्हतीच, रात्री जास्त तयार झालेली, पण आता जास्त नव्हती। पण योगायोगाने भावेश आणि गंप्या घरी होते, भावेशला आणि गंप्याला टाईम भेटला आहे आज। तर हे बघा, हे दोन पाईप आहेत। अरे मस्त केला रे रस्ता, इकडून माहीतच नाही। JCB आणलेला इकडे। तर हे दोन पाईपाचे तुकडे आहेत, पाणी काढायला आणलेले। अजून एक पाईप आहे, तर ती मंडळी वरून येते, निहार श्रवण वगैरे। ही एवढी मंडळी आहे आपल्याकडे, मरणाचीच आहे। हर्षू मुंबईवरून आलाय कालच, तो पण आलाय मजा घ्यायला उपसायची। आता उपसता किती बघताय, अजून यायचंच वाटतं। हर्षवचा ना, हर्षवचा। तर गंप्या आहे, भावेश आहे, निहार बिहार, मरणाची मंडळी आहे। तर येता येता बाळून आणला काहीतरी वडापावने समोसा, आधी काय तो वडापाव समोसा खाऊया, नंतर सुरुवात करूया। काय पकडायला तू, किती पकडणार? हा हात दाखवला, एवढं हत काय माहित नाही याच्यात। ती बघा, ही कोंड उपसूची आपण, त्या काकांनी कांडा टाकलेली, तर थोडेसे पकडलेत मासे त्यांनी। तर इकडे एवढं पाणी येतंय, इथे हे बघा एवढं पाणी येतंय वरून। हे पाणी ना पाईपाने काढायचं आहे, तेवढं पाईपाने मॅनेज व्हायला पाहिजे। 3 पाईप आहेत आपल्याकडे, इथून बाहेर पुरायला पाहिजे। एवढं पाणी आपल्याला उपसायचं आहे, हाडो उपसायचं आहे आज। एवढं पाणी फक्त पाईपाने मॅनेज व्हायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे। बाकी बघतो, उपसूचं टेन्शन नाही, मरणाचाच मंडळा। पाणी खूप येतंय वरून, जवळजवळ 11 जण आहोत। गंप्या पाईप लावतोय तिथे, आता इथे पाईप जॉईंट मारतो जरा आम्ही सरळ। हे दोघं अजून आलेत, तो बघा हर्ष आणि यश पण आला आहे। फक्त पाणी मॅनेज हो का बाळू, उपसूक मरणाचा वाटता पब्लिक। एक बादली टाकला तरी माका वाटतं आटत। ह्या बघा, पूर्ण पाईप भरून पाणी येत आहे, पण तिकडे पाणी तेवढं मॅनेज नाही होत, पाणी वरून जास्त येत आहे। तर अजून एक पाईप लागेल, आणि तो आपल्याकडे नाही आहे। बांध वगैरे घातला आहे, फक्त पाईप कमी पडला आहे, कारण एका पाईपाने एवढं पाणी जाणार नाही। पाणी जास्त आहे अजून, एप्रिल स्टार्टिंग आहे। एप्रिलच्या मध्ये ना साधारण बरंच पाणी कमी होतं, अजून बरंच पाणी आहे वाळाला, सो हे मॅनेज होणार नाही। गेल्या वर्षी आपण हा उपसलेला पाईप लावून, पण उशिरा उपसलेला, साधारण 10 एप्रिलच्या आसपास। भावेश आणि निहार गेलेत पाईप आणायला, त्यांना पाईप भेटला तर ठीक आहे, पण आणतील झोलझपाटा करून, काही नाही काही ना। आणि एक पाईप लावला ना मग रेडी, मग उपसूक डायरेक्ट स्टार्ट। तर आज जेवण बिवण काय आणलेलं नाही, आज कसं माहिती आहे, प्रोटीनचा विषय आहे। इकडे बघताय 2 ट्रे अंडी आहेत, म्हणजे 30 60 अंडी आहेत ही, आणि ह्याच्यात पाव आहेत। अंडा पाव, आज डायरेक्ट अंडा पाव। ह्याचं रावण झालो कशा आहे, उपशील ना की असं झोपून राहणारच। हे निहाराचे 2 बाळूचे मेंबर आलेत अजून। तर हे बघा, 2 पाईप लावलेत। हा एक छोटा पाईप आहे, इथून लावला आहे, तिकडे बाहेर काढलंय पाणी। आणि हा एक मोठा पाईप आहे, साधारण 2.5 इंचाचा। बाळू परफेक्ट ना तिकडं, हा परफेक्ट कार्यक्रम। आता बघता, हे बघा, हे एवढं पाणी येतंय ना, ते आता मोठ्या पाईपाने जाईल मला वाटतं, आता तर नक्कीच जाईल। आता ह्या 2 पाईपान पाणी नाही गेला तर मग 3रा पाईप नाही आता आमच्याकडं। रोहित माती मळताय, आपण तो खाडीतलो माणूस आहे, ते का माहीत नाही कोंडी कसे उपसूचे होत। एकदा होता ना तो आदल्या वर्षी रोहित कधीतरी होता, आपण जेव्हा हीच कोंड उपसली होती, बरीच मंडई होती। आता पाणी नक्की मॅनेज होता गंप्या, आता टेन्शन नाही। बाळून आणि हर्षूने एक नंबर असा बांधला बिंदलाने पाईपा लाईनीत एकदम मस्त पैकी। पाणी मॅनेज करायला एवढा खटाडोप झालाय ना, तरी पण काही मंडळी कमेंट करेल येऊन व्हिडिओच्या खालती, पाणी नाश करू नका, पाण्याची नासाडी करू नका। तर हे वरून एवढं पाणी चालू आहे ना, हे फक्त आपण पाणी आता जर इथून फक्त बाहेर सोडलंय आणि कोंड उपसणार, कोंड उपसून झाली की परत कोंड भरणार लगेचच, साधारण 10-15 मिनिटात कोंड परत होती तशी होईल, त्याच्यामुळे पाण्याचा काही इश्यू येत नाही। तर हो बघा, परफेक्ट कार्यक्रम झाला आहे पाण्याचा। आता पाणी इकडे येत नाही, पाईपाने पाणी किती येते दाखवतो या।
ह्या दोघांनी उपसूक पण सुरुवात केल्या नाही हा. असलं नको मंडळ आपल्याकडं, असलं मेंबर लागतं. पटापट उपसूक सुरुवात केल्या नाही. मोठ्या पायपात पाणी जास्त येत नाही या, कमी येता. ह्यो पाईप भरून येता पूर्ण. हो बघा सुसाट, बाकी उरलेलं पाणी सगळं येणं येत आहे. चला 2-4 अंडी खावा आणि चला काय ता अंडा पाव खाऊया आणि सुरुवात करूया. चला मित्रांनो, अंडा पाव खाऊया आता. ट्रे मधली उचलायची आणि खायची. हा कावळं निघालं ना, नाही हाय बघ त्याच्यात मीठ आणि मसाल्याचे डब्बे आहेत बघ. पहिल्यांदा ट्राय करता वा. तिखट गोड कसा टाकला. उप सुद्धा बाकी आहे. बघूया किती वेळ लागतो. 2:45 झालेत. साधारण मला वाटतं 2 तास तर लागतील हमखास. आता गँग किती सिरियसली घेता हा साधारण 10 मिनिटांनी कळत किती पॉवर आहे. की अंडी खाऊन पॉवर गेली काय कळत नाही. किती गँग आहे माहिती आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 जण आपण तर 10 जण उपसणारी मंडळी आहे. आणि छोटी गँग 1 11. शाबास. तर ह्याच्यात वाले बिले भेटतात साधारण चांगल्या साईजच्या. मळी वगैरे पण भेटतात. आणि ह्याच्यातले मासे असे जात नाही, ते खाप नाही जास्त. तिथे आहे फक्त एक साधारण, त्याच्यातले बाहेर येतात. ए तो बांध झिजवी, तो बांधावर नको. ए बांधावर नको आधी. मशीन बघत होतो, मशीन सापडली नाही आम्हाला कोणाची. ए गंप्याचा हात काळं होतील म्हणून स्लीव्ज घालून आलो हा. काय गंप्या म्हणता बाकी सगळं काळं झालं तरी चालन मी. बरोबर तर मॅनेज नाही होणार. 8ला हे पाणी पूर्ण खाली येईपर्यंत ना थोडासा वेळ लागतो. त्याच्यानंतर मग तिथून एवढा लगेचच खाली होतो एरिया. बाळू पण जाणारा उद्या मुंबईला, त्याच्यामुळे म्हणता कोंड उपसूक जाऊया. आता कोंड उपसूक जाऊया तर जरासं उपस. आटला बहुतेक आटला. माका माहिती 2 तासात आटत मित्रांनो, फक्त जरा कष्ट लागतील. माझ्याकडे दे धर. मरणाचं धूर येत आहे मित्रांनो. ऊन आहे मरणात. आपण पाण्यात जरा बसलेला ना की बरं वाटतंय. टायमात येतो तर एवढ्यात 8ला असता. मासे पकडून घरी गेलेलो असतो. हा दोन दिवस लागली ना गोड. ती बघा कातळ मोकळी झाली सगळी तिकडची. हो बघा मासू पण आणला पकडून. तू पकडलंस की होय? हवा तर सांगशी तू पकवतोस. त्या माया काकान दिला ना पकडून. याच रात्री पाय दुखणारच मरणाचंच. मजाच करताय. इकडे मायाने दुसरा मासा पकडला. पातका कशा माहिती आहे? पाणी आटलं की साधारण उडायला लागतात. शाबास. यो मरणाची धमाल करताय, मरणाचीच. बघा अर्धा तास झालाय उपसून साधारण. बहुतेक पाणी आटलं. आता इथं थोडंसं मारायला भेटेल फक्त. बाकी सगळं तिकडून टाकायला पाहिजे. बघा वरचा सगळा पॅच खाली झाला, रिकामी झालाय. गँग भरपूर आहे ना. वरती तिकडे मासे भेटतील ते नंतर पकडूया एंडिंगला. आधी इकडचे पकडून घेऊया, त्याच्यानंतर मग तिकडचे पकडूया. वालय भेटल्या मित्रांनो. एक वालय भेटली साधारण. झोपटलं की
चांगली साईज आहे बघा. वालं याच्यात असतात, दगड असले ना मित्रांनो वालय असतं त्याच्यात. ह्याच्यात वाम कमी असतात, काढवे नसतात, पण वालय असतंय. भांडी झिजवणार देव माझी आज, बादले बिदले सगळे. माका वाटतं संध्याकाळपर्यंत बादली अर्धी नसणार ना, झिजवून झालेली. ही बघा अजून एक पकडला ना वाला या मयान. कोण हा मग काय गेले वालय आता. हे बघा आता तिकडून उपसता येत नाही, आता डायरेक्ट हे भरून टाकावं लागतं. हे बघा आता एक एक बादली टाकायला पाहिजे. तसं पाणी राहिलंय कमी, पण जरा वेळ लागतो अशा सिस्टीमला. पण मासे आहेत मस्त, एक काडव्या बिडव्या बाहेर आलेल्या वाम आहेत. हा मजा कर, पेव पेव बघूया काय आहे. शाबास, काढ काढ. हा शाबास, वालय भेटली शाबास. ते साईडनं अशी बिळ असतात ना पोकळ, त्याच्यातून वालय वगैरे असतात, वालय काडव्या वगैरे. हा शाबास गंप्या. ही बघा संपला गंप्या. ही बाई अजून बारीक आलो काय तो मासो मित्रांनो बाकीचा आहे ह्याच्यात अजून. हे आटत तेव्हा बघा एवढा पाणी बाकी अजून. आता कसा स्लो झाला जरा, तर आता केव्हाच आटला असता या मारूचा असता तर. हा शाबास, लयच बिळात मासा राहिलं वाटतं. अरे जबरदस्त वामच भेटली. हा ती बघ होय, 2 वालय. मग हे काय वालय सगळे बिळात. अजून एक आली शेंगटी आली काय. आपटू नको, वालय बघ कसली आहे खतरनाक. गप्पे संपले वालय होत म्हणता अजून. मग ही बघ एक ही काय वालय, मोठोच होतो वालय. ती बघ एक अजून आली. बिळात लयच मासं होतं गंप्या. हैर पण गंप्या असत बघ अजून. अब एकच नंबर वालय लयच होत रेच्या. ती बघ कसली वाईला जबरदस्त खतरनाक. हे बघा कसले वालय आले त्या बिळात. हे बिळा सगळे बघा मोठे मोठे वालय असतात. भेटली गंप्या मित्रांनो. ह्या सगळ्यांना मासं पकडूक लागलं, ह्या उपसुक कोण बघितत नाही. आली गंप्या, आली गंप्यान काढला ना शाबास. हा मग तब बघितलं ताबक कसला काय होता त्याच्यातनं काय बाहेर आला पेचीत. का नाही असत माका वाटतं नाही तांबवसा. ही बघ कसली काढला जबरदस्त शाबास. इकडे मळी बघा कसलो फेकला ना मयान. आटला पाणी. आता मासे बघूया किती होत. भावेश काय हाय की नाही मग पकड. अरे बाबा हातान राप खवळो पकडला ना शाबास. तो बा माया कसलो मळी आलो मोठो. आले आहे गेली परत गेली. वामा मित्रांनो वामा. ती आली होती थांब बघून मार सर. हात घालणे काढ बाहेर तिला. मळी बघा कसलं काढताय माझ्या एक एक. हे बघा मित्रांनो असं मासं जातात बाहेर बादलेन. काय ठेव टाक. बाळू लागलो काडवेच्याच माग, पण काडवी काय तोंड दाखवीत नाही बाळू. मळी तराट भेटत हा मळी तराट. तो कोयती खाली मळी बाई मस्त होय ना. आता वाव नाही मासा पकडा. ए पाणी फुटला जावं लागे धावत. गंप्या इथं सुद्धा धावत जा लगेच गंप्या गळ मार.
मी तुला सांगतोय. वाले भेटल्या मित्रांनो याच्यात एक मस्त शबास. अरे मग काठी दे मला दाखव बारकी. दाखव ही बघा ए, बारकी काठी दे. निगडी रोहित काठी दे ना बारकी. वालय निगडीची. खर्ची भेटली पहिलीच खर्ची तू आहे. हात लावून दाखव. सगळं पकड वाघा वाले बिले सगळा. सगळा काढ. बघ, आलं मग, मळी आलं मग, मळी दाखव. आलं खाली. हे बघा मळी मस्तच होत. हो बा पाटणा उभा कसलो मळी आलो. ह्याच्यात टाक मी माझ्या हातानं सुटली. शब्बास एक वाले अजून काढली वाळूने. ए, दादा नीट राहा, चांगलं राहू. बघा, आली बघ आली बघ खाली. आली बघ आली बघ आली. ही बाई बघ बाहेर आली. ही बघ ही बाई बाई आली बाहेर. ही बाई त्यातली पण बाहेर आली. झोपट जरा टाक. हा आताच होता ऐतेच मार. दोन भेटले दोन. असल काढवे आता. हा काळी वाले भेटले आहे तो मळी मस्त. काय पकडलं कोण वाले भेटली शबास. अरे मोठीच आहे रे वाले साईज बघ असली लांबडी लागली. माका आधी कोयता दाखव तोडलं काय. हा कोयता तोडलं नाही ना. हाताने बघ गंप्या आपण त्यातले बहुतेक मासे पकडून झालेत. ह्याच्यात पण मासे बरेच आहेत. ह्याच्यात वाले बिले भेटतात. काढला ना काढला छोटी काढला. काय काढवे धरायची अशी मानगूट चावत ना. इथे एक हैर पण होतो मित्रांनो. वाले काढला ना सुसाट मध्ये. शबास मारून हातात दे. ही बघा इथे एक हैर पण आहे. गेलो हात बिळात आहे. केवढा आहे कंप्या. लय मोठा काढलं होते असं बाहेर इथं आणि गेलो आतमध्ये. पूर्ण तोंड पण दाखवलं नाही अक्षरशः. हे का म्हणतात वालय. हे बघा एवढे मासे तरी सापडलेत. वालय बिले भेटलेत. हे बघा इथं कोणतरी सरसरता म्हणता कोपऱ्यात. ही बघा पहिलीच वाम भेटली साधारण. पडली बघ ती बघ. ह्याच्यात मळी लय हाताक लागता बघ. हात पुढे जात नाही तो माझो वाम. मायाचो हात ना लय लांब लांब जाता दगडीत. लय लांब लांब जाता मायाचो हात दगडीत. काय पकडलं तर डोकात राहते. डोका धर मायाचं डोका धर की माया काय या वालया भेटला की नाही. या माया ह्या काय काढत मोठा म्हणतनी. चला आता ह्या उपसूया जरा. ह्याच्यात बघूया किती मासे सापडतात आणि कल्टी मारूया. बरेच वाजलेत ह्याच्यात वाले बिले असत. बघू मग तू उपस पाणी दाब गंप्या. माती दाब होय. आता दिसत पाणी आटला खया बघा. थांब माहिती बघ. ही वाम मस्त भेटल्या. हे वालय खया तू बघा. मळ्याची साईज बघा. कराट आहे. माया तो मळी फेकून मारलास काय तू मोठो. होय दोन वाले आले. मोठी अरे ती काय होता या. तराट पीस आलो. ही बघ काढवी आली. बाळून एक पकडला ती काय वा. आणि गंप्यात म्हणत होतो ह्या कशा उपसूया म्हणून. कंटाळलो म्हणता. मजबूत पीस भेटलं. अजून असते काळो कोयत या पकडी पर्यंत. कसले मास चांगलं ताट मासत. गंप्या अजून येते. गप नको वरडू. मम्मीने काय सांगतात वरडू नको म्हणून.
उभीत ठेवा माका वाटतं बघ काय वालय बघ कुर्ली बघ असली आली दोन वाले आहेत मस्त मोठे कुर्ली बघ असली आली खतरनाक जबरदस्त पीस आलो तुका मी ऑफर दिलेली की हा उपस आणि घरी घेऊन जा मासा य तुका वाटला मासे नसतील याच्यात आता झाला विषय टाक इकडे गेला ना मोठं पाईप पण काढून टाक चला तर मित्रांनो ह्याच्यात पण बरेच मासे भेटल्या ह्याच्यात खूप मासे होते वाले पण भेटल्या 2-3 मोठ्या हे बघा एवढं पाणी वरून येतंय आता भरून जाईल कोण लगेचच थोड्याच वेळात उद्या आलात ना आता पूर्ण क्लीन पाणी असेल मासे पण असतील त्याच्यात बरेचसे हैरबिरी तर आहेत तिकडं आता हे बघा पाईप न्यायचे आहेत घरी किती आहेत 5 ना 5 पाईप घरी न्यायचे आहेत मासे मस्त सापडलेत वाले बिले मस्त भेटल्यात ह्याच्यात ना काडव्या नसतात त्याच्यात वाले सापडतात चिंगूळ पण पकडला नाही वाघ आकून इथं बघा शबास पाते राहता हे बघा वालय मजबूत भेटलेत मोठे मोठे वाले भेटलेत खतरनाक बघा साईज काय हाय काय तर लागलो काटतो मेले कसलो तो जिवंत आहे उडी मारला तर जायत खाली आता कोंड पण भरलेली आहे संपलं कंपे हत मास हैताबा जोड तोंड केवढा दिसता कोणाचा हैता बघ ह्या खतरनाक वालय मस्त वालय मस्त भेटल्यात दणकाट भेटलेत सगळे हा टब्बर भेटले होय ना साधारण हो टब्बर मासे भेटले ही बघ वालय सो कसली राहिली लांबडी हे काय त्याच्यात मरणाची वाल आहेत अजून ही काय ही बघ एक केवढी ही काय ही बघा वाम मरणाचं काट लागतात मित्रांनो हाताक हे काय वाम ह्याच्यात छोटे मासे आहेत आणि हे बघा वालय बिले लय भेटले हे बघा कसली कसली आणि खतरनाक साईज आहे एकाची जबरदस्त हे काय जबरदस्त नाही म्हटलं तर 15 होतं वालय ना आरामात इकडे मासे वाटूचं काम चालू आहे हे बघा शाबास हा 2 मिळाले थांब हे सर्वांना 2 वालय मिळाल्या का आम्ही काय मासे असे वाटत नाही नॉर्मल असे टाकून देतात तर हे बघा व्हाळाला अजून ना एवढं पाणी आहे तर ही कोंड आपण उपसली आता उद्या बघायला गेलात ना साधारण आता तासाभरात होतं पाणी ना तेवढं होऊन जाईल क्लीन पाणी होईल पूर्णच्या पूर्ण तर बरीचशी मंडळी म्हणते कधी कधी पाण्याची नासाडी होते वगैरे तर असं काय नाही आपल्याकडे पाणी कंटिन्यू चालू होतं आणि हे पाणी खाली जाऊन तसं पण खाडीलाच मिळतं त्याच्यामुळे फक्त आपण या डोहातले मासे वगळतो फक्त उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात परत मासे वरती चढतात ना ते थांबतात परत सगळेच मासे खाली उतरत नाही तर आता वाजले बरेच आहेत तर आता पटापट कल्टी मारतोय हा व्हिडिओ इथेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद